बातमी। अभिनेता गोविंदा याच्यावर क्रिटिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चक्कर आल्यानंतर रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली। गोविंदाचे मित्र ललित बिंदाल यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। क्रिटिकल रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, मी आताच हॅलो संकेत बोला। हा, तर गोविंदा यांची प्रकृती जी रात्री खालावली होती, त्यांना एक 12-12:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली, ते बेशुद्ध पडले आणि त्यांचे जे मित्र आहेत आणि त्यांचे जे वकील आहेत ललित बिंदाल यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवरती ट्विट करून माहिती दिली। आता झालं असं की त्यांना चक्कर आली, ते घरी पडले। तिथल्या लोकांनी आधी क्रिटिकल हॉस्पिटलला जे त्यांच्या अगदी घरापासून हाकेच्या अंतरावर आहे तिकडे फोन केला आणि तिथून डॉक्टरांशी चर्चा करून एक प्राथमिक उपचार आधी त्यांच्यावरती गेले, गोविंदा यांच्यावरती केले आणि त्यानंतर 1 ते 1:15च्या दरम्यान त्यांना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मध्ये जे आहे क्रिटिकल हॉस्पिटल तिथे त्यांना दाखल करण्यात आलं। आपण बघा, गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा त्यांचं ते फायरिंग प्रकरण झालं होतं, चुकून मिसफायर झालं होतं बंदुकीत आणि त्यांना पायाला गोळी लागली होती, तेव्हा सुद्धा त्यांना त्याच क्रिटिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता जे झालंय हे काल रात्री मध्यरात्री झालंय, त्याच्यामुळे फार आपल्याला अजून याच्यावरती अजून माहिती मिळाली नाहीये। ललित बिंदाल यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अर्थात अजून सध्या तरी त्यांच्याशी आता संपर्क होऊ शकत नाहीये। पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची डिटेलमध्ये माहिती मिळेल। ठीक आहे संकेत, धन्यवाद या माहितीसाठी।